नफ्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचा एक संतापजनक प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आलाय. एका फळ विक्रेत्यानं चक्क उंदीर मारण्याचे औषध रॅटोल्ड फळांना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडमधील एका गजबजलेल्या भागात हा परप्रांतीय विक्रेता आपला फळांची गाडी लावायचा. रात्रीच्या वेळी गोदामात किंवा गाड्यावर उंदीर फळे कुरतडतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी या विक्रेत्यानं चक्क सफरचंद आणि डाळिंब यांसारख्या महागड्या फळांच्या सालीला रॅटोल हे उंदीर मारण्याचे औषध लावायचा. यानंतर काही जागरूक नागरिकांनी या विक्रेत्याला फळांना पिवळसर काळपट क्रीम लावताना रंगेहात पकडले. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र त्याला दम भरल्यानंतर त्यानं उंदीर फळे खाऊ नयेत म्हणून मी हे करतोय अशी धक्कादायक कबुली दिली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत त्या फळ विक्रेत्याचा संपूर्ण प्रताप समोर आलाय. या घटनेमुळे मुंबईतील स्ट्रीट फूड आणि उघड्यावर विकल्या जाणाऱ्या फळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.